संजीवनी मॅडम नमस्कार. हो चालेल. तुम्ही आणि सच्चिदानंद दोघांचंही स्वागत. मानसी मॅडम पण आहे तिथे आपल्या बरोबर. MCCI ची सगळी टीम आहे. ऑल ऑफ यू आर वेलकम. पार्टिसिपंटना पण मी वेलकम करते. मी सगळ्यांना आधीच थँक्यू सांगते. वेलकम ऑल. तर आज आपला शेवटचा दिवस आहे या प्रवासातला. आजचा विषय आहे ली. प्लीज बी लिटिल लाऊडर. हॅलो मिस्टर सच्चिदानंद, प्लीज बी लिटिल लाऊडर. हो ठीक आहे. सो मी सच्चिदानंद गुगावले को ट्रेनर आहे आणि डॉक्टर संजीवनी गुगावले ट्रेनर आहेत आजच्या मालिकेतला. नेक्स्ट. ओके. सच्चिदानंदच्या आवाज माझा क्लिअर आहे ना? येस येस. ओके. आतापर्यंत आमची ही एक चर्चा व्हायची, प्रत्येक गोष्ट करताना आपण पुढे कसं न्यायचं किंवा पुढे काय करायचं. तर मला लक्षात आलं होतं की इतके दिवस आपण फक्त अमेरिकेत असं चाललंय किंवा जपानमध्ये असं चाललंय अशाच गोष्टींचे मुद्दे मांडत होतो. आणि जणू हे बोर्डात पहिल्या आलेल्या लोकांच्या मुलाखती ऐकून आपण पहिला येऊ शकत नाही. आणि अत्यंत अप्रोप्रिएट असा प्रश्न बोरकर सरांनी विचारला की ठीक आहे बाबा, जगातल्या लोकांनी हे सगळं केलं असं थिअरी आहे, पण हे प्रॅक्टिकली करण्यासाठी काही इनिशिएटिव्ह घेता येतील का? लीन क्लस्टर किंवा झेड किंवा तत्सम कुठल्याही गुणवत्तेचा प्रयोग पुण्यात किंवा भारतात झाला तर खात्रीने आम्ही दोघे त्यात सामील होऊ. आमची अख्खी संस्था त्यात असेल यात मला तर काही शंका वाटत नाही. पण जर दुसरे काही असाइनमेंट क्लास झाल्या तरीही आम्ही व्हर्च्युअली तुमच्या टचमध्ये असू. कठोर परिश्रमांना पर्याय नसतो, पण ते एखाद्यासाठी केलं तर त्याचे कष्ट होत नाही. एक छोटंसं उदाहरण देतं. एखाद्या अधू किंवा अपंग मुलाला हाताला धरून काठी टेकत चढणारी आई त्याला बसवते आणि मग विचारते थकलास का सर. हे त्याला त्रास होत असेल या कल्पनेने तिचा त्रास ती कधीच विसरून गेलेली असते. त्याप्रमाणे आपण जर निश्चय केला तर आपल्या त्रासापेक्षा आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि इतर अनेक हातावर पोट असलेल्या लोकांचा त्रास आहे हे आपल्याला सहज जाणवेल. आणि मग साहजिकच आपण पुढे येऊ आणि त्यांचा त्रास दूर करण्यासाठी अजून कष्ट घालू. प्रॅक्टिकली प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे त्रास आहे ते शोधून काढू आणि पुढे जाण्यासाठी आमचा जो खरीचा वाटा असेल तो आम्ही दोघंही नक्कीच उचलू. चेंबर त्यात भाग घेतच आहे आणि शेवट कंक्लूड करताना करंदीकर सर हे ब्रीफ करणारच आहेत. हे आपल्यासाठी नवीन नाहीये. म्हणजे आतापर्यंत दिलेली उदाहरणं शिवाजी महाराज सोडून जपान आणि अमेरिकेची जरी असली तरी कमिटमेंट शिकवणारी राजा हरिश्चंद्राची गोष्ट मला नाही वाटत मला सांगावी लागेल. कमिटमेंट पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. रघुकुल की रीत चली आई, प्राण जाय पर वचनाची. तसंच कंप्लायन्स मी जे ठरवलंय त्यात मी अजिबात स्वे होणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही असं म्हणणारा नचिकेत हा स्वामी विवेकानंदांचा अत्यंत आवडता आदर्श होता. आणि ते म्हणायचे की मला 100 नचिकेत मिळाले तर मी सगळ्या जगाचं भविष्य बदलेन. तर नचिकेताची भूमी असलेल्या या भारताला ही कंप्लायन्स लेव्हल आणि जगाची सगळी काही दृष्टिकोन बदलणं सहज शक्य आहे. एक गोष्ट नचिकेताची मला विलक्षण आवडते ती म्हणजे कठोपनिषदात एक वाक्य संस्कृत मध्ये सचित सांगेल. बहुनामेमी प्रथमो. थोडक्यात नचिकेताला जेव्हा त्याच्या वडिलांनी तुला मी यमाला दान दिलं हे असं सांगितलं तेव्हा तो म्हणजे त्याच्या जागी मी असते नक्की चिडले असते. पण तो शांतपणे विचार करायला लागतो की बहुनामे प्रथम, मी अनेक गोष्टीत एक्सलंट आहे, शंकाच नाही. बहुनामे मी मध्यम, काही काही गोष्टी मला इतक्या येत नाही पण मी काही वाईट नाहीये, कुठेच मी त्याज्य नाहीये. मग मला यमाला दिलं असं माझे वडील का म्हणत असते. थोडक्यात कितीही वाईट गोष्टी बाहेर घडल्या तरी मी वाईट आहे असं जोपर्यंत माझ्या मनात विचार येत नाही तोपर्यंत मी वाईट नसतो. हे मुद्दाम वृत्तीतला बदल म्हणून तुमच्या लक्षात आणून देते. आणि यासारखे इंटरनल इंजिनिअरिंग किंवा वृत्तीत काय बदल असायला पाहिजे याचे खूप सुंदर डॉक्युमेंटेशन आपल्या देशाने केलेलं आहे. कारण बाहेरच्या गोष्टींचा विचार करायची वृत्ती आपल्या देशात कधीच नव्हती. तैत्तिरीय उपनिषदात पण अशा सुंदर टीमवर्कच्या गोष्टी आहेत. त्यात नंतर कधीतरी स्वामी विवेकानंदांना अमेरिकेला घडवणारे आदर्श मानले जातात, त्यांच्याबद्दलही बोलायची गरज नाही कारण अख्खा रामकृष्ण मठ त्यांच्या कार्याचे साक्षी आहे. राजा शिवाजी तर जगभरात त्याचा अभ्यास होतोय. त्यामुळे गुणवत्ता ही कॉन्सेप्ट भारताला अजिबात अजिबात नवीन नाहीये. त्यामुळे कुठल्याही मार्गाने कुठलेही टूल्स वापरून आपण हा एक
कॉन्सेप्ट वापरतोय, पण आपला विषय हा शक्यतो आपल्या परंपरा आपल्याला माहितीच असतात, तर आपण बाहेरचं काहीतरी शिकावं हा उद्देश असल्यामुळे किंवा अं, जगभरात सिद्ध झालेल्या कल्पना प्रयोग करून बघण्याचा असावा. त्यामुळे क्वालिटीच्या शेवटच्या पुष्पात लीनचा उल्लेख झालाच पाहिजे अशी एक अपेक्षा होती. आणि त्यामुळे 3M हा एक कॉन्सेप्ट आज आपण घ्यायचा ठरवतोय. यात 3M हे जपानी शब्द आहेत परत एकदा. पहिला M आहे तो म्हणजे मुडा, दुसरा आहे तो मुरा आणि तिसरा आहे ते मुरी. याचा अर्थ आता थोडक्यात सांगते. मुडा हा जो शब्द आहे तो जो त्रास आहे, जे लॉसेस असतात, फॅक्टरी इन फॅक्टरी असं म्हटलं जातं की अहो आम्हाला वेळ नाही असं जेव्हा एखादा माणूस म्हणत असतो याचा अर्थ इतकाच असतो की त्याला टाइम मॅनेज करता येत नाही. त्या तुमच्या फॅक्टरीमध्ये काय त्रास आहे हे तुम्ही शोधायचा प्रयत्न केला तर त्याला नाव काय द्यायचं, त्याला मुडा म्हणायचं का त्याला भस्मासूर म्हणायचं तुम्ही ठरवा. पण अशा अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आपण कितीही प्रिसाइजली काम करायचं ठरवलं तरी तुमच्या किंवा इतरांच्या गोष्टीमुळे म्हणजे भले मशीनमुळे किंवा ऑपरेटरमुळे किंवा अजून कुठल्या तरी गोष्टीमुळे काही डिफेक्ट किंवा दोष निर्माण होतात. आणि हे फेल्युअर फक्त प्रॉडक्ट्स पुरतं नसतं, ते सर्व्हिसमध्ये पण असू शकतं. सुदैवाने किंवा दुर्दैवाने सर्व्हिसमधलं मोजता येत नाही. आणि त्यानंतर तुमच्या बिझनेसवर इम्पॅक्ट व्हायला लागल्यावर तुम्हाला कळायला लागतं. या सर्व्हिसच्या बाबतीत डिफेक्ट शोधून काढणं आणि ते दुरुस्त करणं हे फार मोठा चॅलेंज आहे. प्रोडक्टच्या बाबतीत ते मोजता येतं, तिथे कमी झालं इथे जास्त झालंय. आणि त्यामुळे या सेशनचे शेवट आम्ही एका सर्व्हिसच्या उदाहरणाने करणार आहोत. अजून एक गोष्ट आहे की माझ्याकडे पाहुणे येणार होते किंवा मुलगा घरी जेवायला थांबणार होता म्हणून मी जास्तीचा स्वयंपाक करून ठेवते आणि नंतर ते सगळं वाया जातं. सो ओव्हर प्रोडक्शन आपल्या घराघरातली कहाणी आहे. पण एवढं प्रिसाइज प्लॅनिंग आपल्याला जमत नाही आणि व्यवसायाला तर जमणं शक्यच नसतं कारण डिमांड हे नेहमी फ्लक्च्युएटिंग असतात. हे वाढवलंय व्हॉल्यूम वाढवलं. व्हॉल्यूम वाढवलेलं ओके. आता ऐकू येतंय असं मला नसेल तर प्लीज हात वर करा आणि आपण तो फीडबॅक परत इम्प्लिमेंट Yeah. करूया. Yes, you are louder now. Louder and clear. ओके. सो तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे कशाची तरी वाट बघत बसणं. रॉ मटेरियल मधली एक गोष्ट येते म्हणून उरलेली सगळी लोक हातावर हात कळवून वाट बघत बसतात. आणि त्याचं कारण त्याचं इम्पोर्टचा लायसन अडकलेलं असतो किंवा 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 अशी हजार कारणं असतात. पण अर्थ तोच की ज्या पैशावर आपण कस्टमर कडून पैसे मिळवणार असतो ते पैसे न आल्यामुळे आपल्या खिशातला पैसा वाया जात असतो. अनयुज टॅलेंट हा एक कॉमन घडणारी गोष्ट आहे. आता काय करू, मला कुठली नोकरी मिळत नाही म्हणून मी तुमच्या इथे येऊन हॅलो काय वाटतं ते काम करायला तयार आहे अशा पद्धतीने येणारी माणसं मला करण्यासारखं काम इथे नाहीच आहे. मानसी मॅम काहीतरी बोलतात. हा मानसी काहीतरी म्हणतेस का? नाही काही नाही. ओके. ओके. म्हणून कधी फ्रस्ट्रेट होतात आणि न वापरलेल्या टॅलेंटमुळे ते कधी त्यांचं कौशल्य विसरून जातात हे त्यांनाही कळत नाही. जर काही होत असेल तर कृपा करून लक्षात घ्या की आजच आणि लगेच ताबडतोब निर्णय आणि यश मिळालं पाहिजे असा अट्टास करू नका. बहुनामाच्या पृथ्वी अनंताच्या पृथ्वी विपुलाच्या काला की अनेक मार्गाने अनेक ठिकाणी तुम्ही तुमचं यश मिळवू शकता. विनाकारण कॉम्प्रोमाइज करण्याच्या नादात तुम्ही स्वतः पडू नका, तुमचं कौशल्य वाया जाऊ देऊ नका आणि इतर कोणाचा गैरवापरही करून घेऊ नका की आता ठीक आहे मला एक माणूस पाहिजे ना, चल तू इथे येऊन बैस. असं केलं तर जास्त कॉम्पिटन्स असलेला माणूस तर फ्रस्ट्रेट होईलच, पण त्याच्या रिकामटेकडे मनांना सैतान प्रगट होऊन इतरांना पण त्रास होईल. तेव्हा हा सगळ्यात आठवा नंतर अडकलेला मुद्दा आहे आणि तो सगळ्यात घातक मुद्दा आहे. तर तुमच्या इथे असं कोणी ओव्हर क्वालिफाईड किंवा ओव्हर कॉम्पिटंट माणूस असेल तर त्याला जरा चॅलेंजिंग कामं द्या आणि बिझी ठेवा. पुढचा येतो तो म्हणजे ट्रान्सपोर्ट. सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपल्या घरात आपण काम करत नसतो आणि बनवलेली वस्तू घेणारा ग्राहक देखील आपल्यापर्यंत येत नसतो. मधली जी फ्युएल कन्झम्पशन करणारी आणि वाहतूक करावी लागणारी अपरिहार्य वेस्ट आहे तो आपल्याला कधी शून्यावर आणता येत नाही. पण योग्य तसं लोडिंग किंवा योग्य तसे शेड्यूल आणि योग्य तसे डिमांड मॅनेज केलं तर यातला खर्च बराचसा कमी होऊ शकतो. इन्व्हेंटरी बोलायची गरज नाही. आपण कोविडच्या दिवसात घरी बसलो आणि अरे बापरे एवढ्या वस्तू आपण का गोळा केल्यात हे आपल्या घरात जर आपल्याला कळत असेल तर फॅक्टरी इन फॅक्टरी नको तेवढ्या गोष्टी आपण किती साठवून ठेवल्या असतात. मग भले ते एखाद्या R&Dचं इनोव्हेशन असो किंवा प्रोडक्शन मध्ये बदललेलं रॉ मटेरियल असावं माहित नाही, पण अशा अनेक कारणांनी नको तेवढी इन्व्हेंटरी आपण घेऊन ठेवलेली असते किंवा उद्या हा माल लागला तर म्हणून आपल्याला टाकून द्यायची इच्छा नसते. पण या सगळ्या गोंधळात आपण
इन्व्हेंटरी कॅरिंग स्वीकारत असतो हे आपल्याला हालचाल किंवा वाकून करावी लागणारे जे वेळ आहे ते तर बऱ्याचशा मशीनवर डिझाईन करताना आजकाल लक्षात घेतले जातात. पण आपण जर चुकीचे मशीन वापरत असू किंवा चुकीच्या पद्धतीने ते मशीन वापरत असू तर ते अत्यंत वेस्टफुल होतं आणि त्यांनी प्रोडक्टिव्हिटी किंवा त्याची उत्पादकतावर परिणाम होतो हे निश्चित आहे. आता एक्स्ट्रा प्रोसेसिंगचं एक टिपिकल उदाहरण मी देऊन ठेवते. ती म्हणजे डिझाईन जर चुकीचं असेल किंवा रॉ मटेरियल जर चुकीचं आलं तर विनाकारण आपल्याला त्याच्यावर खूप कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येकाने आपल्या रोजच्या दिवसात जरी पाहिलं तर हे घरापासून ते फॅक्टरीपर्यंत हे वेस्ट असतातच असतात. आणि हा सगळा आपला उत्पादन खर्च धरून आपण ग्राहकाच्या खिशातून तो काढायचा प्रयत्न करत असतो. साहजिकच तुमच्यापेक्षा जास्त हुशार एखादा माणूस असतो की तो यातला वेस्ट कमी करतो आणि त्याची खर्च किंवा विक्री पण कमी करतो आणि तो आपल्याला कॉम्पिटिटर म्हणून आपल्या अस्तित्वाला धोका ठरू शकतो. आता जो विचारलं गेलंय की आता आम्ही खर्च कसे कमी करावेत तर हो निश्चितच यातल्या प्रत्येक 8 पैकी प्रत्येक वेस्टकडे बारकाईने बघून टीम किंवा इंडिव्हिज्युअली कुठलंही तंत्र वापरून त्यांना कसं कमी करता येईल याचा निश्चय घेऊन जर तुम्ही कामाला लागलात तर एक एक मिनिट एक एक पैसा एक एक क्षण म्हणजे बूंद से सागर बनतं या न्यायाने तुम्हाला खूप काही श्रेय देऊन जाईल. ऍक्च्युअली हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे खरं तर हे लक्षात ठेवायची गरज नाहीये. कारण जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा असं म्हणत नाही की काय चाललंय. डॉक्टरांकडे गेल्यावर आपण म्हणत नाही पोटात दुखतंय तुम्ही डोकं का तपासताय किंवा माझे पाय का तपासताय. कशाचा तरी कशाशी संबंध असतो आणि डॉक्टर त्यांच्या पद्धतीने करतात, त्याच्यावर श्रद्धा असते, विश्वास असतो, त्या डिग्र्यांवर आपल्याला खात्री असते. संजीवनी मॅडम तुमचा आवाज तसंच क्लिअर येत नाहीये. संजीवनी मॅडम तुमचा आवाज क्लिअर नाही येते. हो बघते मी. हॅलो आता ऐकू येतंय का? येस येस. नाव इट्स ओके. ओके. सो आपल्या कंपन्यात काय त्रास असू शकतात किंवा काय त्रास आहेत हे बघण्यासाठी आपल्याला शक्यतो बाहेरचा माणूस लागत नाही. आपल्याला नक्की माहिती असतं की हे सामान इथे साचतं याचं कारण काहीतरी आहे. मग त्यासाठी रूट कॉज अनालिसिस किंवा 5 टाइम्स वाय याचा वापर तुम्ही जर करायला लागलात तर त्यातून एक योग्य उपाययोजना होऊ शकते. 5 टाइम्स वाय हे तंत्र लॉस कॉझेशन मॉडेलवर अवलंबून आहे. लॉस कॉझेशन मॉडेलमध्ये पहिल्यांदा जेव्हा एखादी चूक नजरेस येते तेव्हा खात्री असते की याच्या मागे 6 वेळा असं काहीतरी होऊ शकलेला प्रसंग होता आणि आज हे रिअलाइज झालंय. त्यामुळे ही पहिलीच चूक आहे आणि त्याला क्षमा करा असं कधी म्हणू नका. त्याच्या मागे बेसिक कॉज असतं, त्याच्या मागे काही सबस्टँडर्ड ऍक्ट किंवा सबस्टँडर्ड कंडिशन असते, त्याच्या मागे सिस्टीम नॉट डिफाईन असतं किंवा सिस्टीम नॉट फॉलोड असतं आणि त्याच्याही मागे जाता शेवट कंट्रोल फेल्युअर असतं. तर तुम्ही जो व्यवसाय करताय किंवा तुमच्या जिथे कुठे त्रास दिसतोय तिथे नक्की कशामुळे त्रास होतोय हे 5 वेळा का करत गेलात तर काय सुधारायचं याचं मूळ कारण किंवा रूट कॉज तुम्हाला मिळेल अशी एक समजलं जातं. पण परत एकदा तुमचं कारण कदाचित तुम्हाला 6व्यांदा देखील का विचारायला लावणार असेल तर विचारा. त्याचं 5 या आकड्याचं काही महत्व नाहीये. थोडक्यात खोलात जा, मुळापाशी जा आणि हा त्रास पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. तर कुठलं तंत्र वापरायचं परत एकदा मी म्हणतेय की मी कुठलं तंत्र सुरी वापरायची का वेळी वापरायची तुम्हाला जे सोयीचं वाटतं ते, पण भाजी चिरली पाहिजे इतकं साधं सोपं हे तंत्र आहे. तर हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर टीम मूड या नावाचा मगाशी आपण डाऊन टाइम असं सगळ्याचं ऍब्रिव्हिएशन तुम्ही जर पाहिलं असेल तर काही आद्याक्षर आपण हायलाइट केलेले DOWN TIME डाऊन टाइम यात 8 गोष्टी लक्षात ठेवायचा क्लू दिलेला आहे. पण मला वाटतं हे सगळं ऍब्रिव्हिएशनच्या मागे न लागता कुठल्या तरी मार्गाने आपल्या इथे होणारे त्रास आपण शोधून काढले पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. नाहीतर हे असं म्हणण्यासारखं झालं की अरे मला श्वास घ्यायलाही फुरसत नाही, मग लगेच घेऊन टाका, ब्रेक घ्या आणि श्वास घ्या, कारण नाहीतर खूप त्रास होतात. तेव्हा तुमच्याकडे तुमच्या वेळाचं नियोजन करताना थोडा वेळ इथे काय त्रास आहे हा काढून टाकण्यासाठी प्रत्येकाला म्हणजे टॉप मॅनेजमेंट टू तुमचा गेटमन सगळ्यांनी यात थोडा वेळ दिला पाहिजे. आपल्या प्रत्येक ह्याच्यात दुसरा एम आता आपण विचार करतोय तो म्हणजे मुरा आणि तिसरा एम आहे मुरी. मुरा हे अनइव्हननेसचं निर्देशक आहे
म्हणजे काही ठिकाणी अतिशय काहीच नसतं आणि काही ठिकाणी भरभरून वाहत असतं. म्हणजे एखाद्याला आपण कामाखाली चपून टाकत असतो आणि एखाद्याला तो निवांत असतो, असंही त्याचं वर्णन करता येईल. किंवा कधीतरी अचानक सडन ओव्हरलोड येतो आणि दिवसेंरात्र आमची लोक काम करतात, तर कधी काहीच काम नसतं आणि ते निवांत असतात, असंही होतं. हरकत नाही, कधीतरी ओव्हरलोड आला आणि तुम्ही रात्रंदिवस काम केलं तर फार उत्तम आहे, कारण शेवट त्यातून पैसे येणार असतात. पण त्या रात्रंदिवस केलेल्या कामातून तुमची मशीन किंवा माणसं बंद पडणार नाही त्याची काळजी घ्या. कारण प्रत्येक गोष्टीचं चार्ली चॅप्लिनचा मॉडर्न टाइम्स आहे आणि त्यात माणसाचं मशीन तर आपण करत नाही हो ना, हा विचार आपल्याला पुन्हा पुन्हा त्यांनी अत्यंत हिलारियस पद्धतीने सांगितलाय. तसंच आपण तपासून बघणं आवश्यक आहे की आपण जेव्हा मार्केटमधल्या डायनामिक्सला तोंड देत असतो तेव्हा आपल्या सगळ्या प्रोडक्शन मध्ये देखील हा डायनामिक्स रिफ्लेक्ट होतं आणि त्या रिफ्लेक्ट झालेल्या डायनामिक्ससाठी आपण काही आपत्कालीन योजना मांडली आहे ना, आणि तशी आपण ती फॉलो करतो आहोत ना, आणि त्यात काही बदल करायचा आहे का हे आपण लोकांना सहभाग घेऊन त्याच्यावर कृती करतो आहोत. थोडक्यात जेव्हा वेस्ट असतं, माणसाचे कष्ट असोत किंवा प्लॅनिंगचा चुका असोत किंवा दुसरी कुठलीही चूक असेल, तर त्या चुकांमधून अनइव्हननेस निर्माण होतो आणि त्याची तिसरी पायरी, त्या अनइव्हननेस मधून ताण निर्माण होतो, स्ट्रेस. मुरी हा ताण. तर ताण टाळायचा असेल तर तुमच्या इम्बॅलन्स किंवा स्पाइक्स कमी करा आणि ते स्पाइक्स कमी करायचे असतील तर मुडा वापरा, असं हे 3Mचं तत्व आहे. आणि हे आपण जर आपल्या किचनमध्ये किंवा घरात पाहिलं तर हे आपण वापरतच असतो. भाजी आदल्या दिवशी निवडून ठेवली की दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही, हे आता मला कुठल्याही बाईला सांगायची गरज आहे असं वाटत नाही. तर अशा अनेक पद्धतीने स्टँडर्डायझेशन, मॉड्युलरायझेशन असं करून जर तुम्ही प्रॉडक्टचं कस्टमायझेशन कॉस्टली ठेवलं की ऑटोमॅटिकली क्लायंट स्टँडर्डायझेशन कडे जाईल, अशा काही क्लुप्त्या वापरल्या, असं काही योग्य प्लॅनिंग केलं, काही स्टँड बाय लोक ठेवलीत, तर निश्चितच तुमच्या टीम्स जास्त इफेक्टिव्हली या 3M ला तोंड देऊ शकतील असं वाटतंय. 3Mचा उपयोग आपण आपल्या मशीनच्या ऑप्टिमायझेशनसाठी, मॅक्झिमायझेशनसाठी नाही, म्हणजे मशीन जास्तीत जास्त वापरण्यासाठी नाही, तर योग्य प्रमाणात वापरण्यासाठी करणं अपेक्षित आहे. माणसांना पण योग्य तितकाच लोड दिला पाहिजे, फार लोड देऊ नये. योग्य फंक्शनिंग झालं पाहिजे, योग्य तिथे प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स किंवा ऑटोनॉमस मेंटेनन्सला सुद्धा वेळ दिला पाहिजे. मी जसं म्हटलं की आपलं कुठेतरी टाइम प्लॅनिंग चुकत असेल तर टाइम प्लॅन सुद्धा सुधारला पाहिजे. नाहीतर काय होतं, मशीनचं ब्रेकडाऊन वाढतं आणि मग बऱ्याच वेळा गाडी आपण चालवायची ऐवजी गाडी आपल्याला चालायला लावते, अशी वेळ येऊ देऊ नका. माणसांच्या बाबतीत पण तेच होतं की प्रचंड काम करायला लागल्यामुळे काहीतरी चुका होतात. बहुतेक ऍक्सिडेंट्स हे एक्झर्शनमुळे होतात. रात्रीच्या वेळी गाड्या चालवणारे ड्रायव्हर्स कुठेतरी जाऊन झोप आल्यावर धडकतात, हे सगळ्यांना माहिती आहे. मग मशीनवर काम करणाऱ्या माणसाचा देखील हात मशीन खाली सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे इमिजिएटली जर मुरी असेल तर सेफ्टीचा पण इश्यू येतोच येतो. ताण आला की चुका होतातच. त्यासाठी वेगळे काही अनालिसिस करायची गरज नाहीये, पण मग तो ताण कुठल्यामुळे आला, कुठल्या इम्बॅलन्समुळे आला आणि त्यासाठी कुठला दोष आपल्याला दूर करायला पाहिजे किंवा त्रास दूर करायला पाहिजे, यासाठी रोज एकदा तुम्ही तुमच्या कारखान्यात नजर टाकली किंवा लोकांना उत्सुक किंवा प्रोत्साहित केलं की हे शोधून काढा आणि आपण हे दूर करूयात, तर मला नाही वाटत कुणालाही वाटतं असेल की मला आवडतं बाबा असंच आळशी राहायला. प्रत्येकाला वाटतं की आपण लीन आणि ग्रेट असावं आणि त्यासाठी कष्ट करायची तयारी निश्चितच असते. प्रश्न कष्टाचा असतो. अपेक्षा सगळ्यांच्याच परफेक्शनच्या असतात, फक्त काय करायचं, कसं करायचं आणि किती आणि केव्हा करायचं याचा आवाका किंवा अंदाज थोडा पुढे मागे होत असतो. आणि तो अगदी सहज सहज, म्हणजे एखादं गणित सोडवताना कसं 12×5=60 हे समीकरण पाहिल्यावरच तुमचे सर सांगून मोकळे व्हायचे आणि मला त्यावेळी आश्चर्य वाटायचे, यांना कसं दिसतं 12×5=60, माझे पाढेपाठ आहेत पण मला का दिसत नाही. तर जे प्रॅक्टिसमुळे त्यांना मिळतं त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. चेंबरनी अशा काही कन्सल्टंटच्या मदतीने असे प्रयोग केलेले आहेत. परत एकदा हे कॉन्सेप्ट लॉन्च होत आहेत. सरकार याला प्रचंड मदत करते. तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाने या हँडहोल्डिंगचा फायदा घ्या. फॅक्टरीत लपलेली फॅक्टरीची विनाकारण त्रास जनरेट करते ती दूर करा आणि ओव्हरऑल एम्प्लॉई मोराल वाढवण्यासाठी आणि प्रोग्रेस साधण्यासाठी लीन या तंत्राचा वापर करा. सुदैवाने लीन हा शब्द न वापरता सुद्धा डोळे उघडे ठेवलेत आणि कॉमन सेन्स वापरला
तर कुठे त्रास आहे हे तुम्हाला नक्की कळतं. म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन असं नाही म्हणत की डॉक्टर मला काहीतरी होतंय. तुम्हाला नक्की माहिती असतं की तुमच्या पोटात दुखतंय. आता पोटात कशामुळे दुखतंय याचे 10 प्रश्न डॉक्टर विचारतात की काही रात्री खाल्लं होतं का? वगैरे, वगैरे, वगैरे. सो तुमचे काय सिम्पटम्स आहेत ते एक्सपर्टकडे जाऊन तुम्ही जर विचार केलात, तर मग ते सांगू शकतील की अरे, विनाकारण कस्टमर तुमच्या दोषांना किंवा वेस्टेजेससाठी सुद्धा पैसे देतोय आणि हे चुकीचं आहे. तुमच्या इथले मुडास किंवा वेस्टेजेस शोधून काढा आणि ते उचलून बाहेर फेकून द्या. आणि पुन्हा त्याच्यात पैसे खर्च करू नका. आणि याचं एक क्लासिकल उदाहरण असं आहे की जेव्हा डिफेक्ट्स सुद्धा मॅन्युफॅक्चर होत होते, म्हणजे हेतुतः नाही, मशीन नसल्यामुळे किंवा लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे. ऍपलची सुरुवात जेव्हा झाली ना, त्यावेळी ते एका गॅरेजमध्ये कॉम्प्युटर असेंबल केले होते. चा सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्स त्याच्या बहिणींनी आणि मित्रांनी मिळून ती असेंबली केली होती. साहजिकच काही फार हार्ड क्वालिटी ती असेंबली नव्हती. आणि IBM त्यावेळी एकच नाव होतं ते, म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस मशीन, त्याच्या तोडीच्या तर ते अजिबात नव्हते. त्यामुळे ते लोक म्हणले का हा कचरा तयार केलाय तुम्ही? तेव्हा ते म्हटले की हे बघा, तुम्हाला स्वस्तात हवं होतं आणि IBM तुम्हाला या क्षणी परवडणार नाहीये, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून आम्ही हे केलेलं आहे. पण आज ना उद्या IBM पेक्षा चांगलं असं मशीन आम्ही नक्कीच देऊ. आणि मग लिसा आली आणि त्याच्यानंतर मॅक वगैरे आलेलं आहे. किंवा काल आम्ही बोलत होतो की आता खूप झालं लॅपटॉप आणि मोबाईल्स, एक मॅकपॅड घेऊन टाका. सो आज सुद्धा ऍपलनी गुणवत्तेवर सर्वश्रेष्ठ असा ठसा उमटलाय आणि त्याचं कारण एकच आहे की जे त्रास आहेत हे त्यांना माहिती होते आणि ते त्रास दूर करण्यासाठी ऍपल इन्स्टिट्यूट लढत होती. कॉम्प्युटर सुरू करताना लागणारा रिस्पॉन्स टाइम हा जेव्हा 1 सेकंदाच्या पुढे जातो, तेव्हा स्वतः स्टीव्ह जॉब त्या इंजिनियरच्या मागे उभं राहून म्हणतो, तुझा प्रोग्राम बदल. कुणाला एवढा 1 सेकंद थांबण्याचा वेळ असणार आहे? आणि तो इंजिनियर म्हणतो, पण तेवढा अल्गोरिदमला वेळ लागतोच ना, मी काय करू? 1 सेकंद म्हणजे काही फार नाही हो. तेव्हा तो म्हणतो, अरे मित्रा, तू लक्षात नाही घेतेस, कोट्यावधी लोक उद्या हे कॉम्प्युटर वापरणार आहेत. आणि अशा कोट्यावधी सेकंदांचा लॉस म्हणजे कितीतरी लॉस आहे. आणि बाकी सोडून दे रे, मला ते माहित नाही, त्या लॉसकडे मला बघायचं नाहीये. तुझ्यात ती कपॅबिलिटी आहे, तू तो सॉफ्टवेअर प्रोग्राम बदलू शकतोस याची मला खात्री आहे. विश्वास ठेवा मित्रांनो, लीडर जर इतका कमिटेड, इंटिग्रेटेड आणि डेडिकेटेड असेल, तर कुठला एम्प्लॉई म्हणेल, छे छे मी मठ्ठ आहे, मला करायचंच नाही. बरं, तो इंजिनियर झपाटला जातो. आणि मला नाही वाटत की आता लॉग इन व्हायला लागणारा वेळ आणि पूर्वी लॉग इन व्हायला लागणारा वेळ, म्हणजे मला असं आठवतंय की मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं त्यावेळी अख्ख्या पुण्यात एकमेव रिजनल कॉम्प्युटर सेंटरला कॉम्प्युटर होता आणि तिथे आम्हाला क्यू जाऊन थांबायला लागायचं. आणि आम्हाला पहिल्या आयुष्यातला कॉम्प्युटर मी माझ्या पहिल्या जॉबमध्ये थर्मॅक्समध्ये पाहिला. त्यामुळे कॉम्प्युटर बघायला मिळण्यासाठी आम्ही लाईनीत थांबायचो. आणि आताची पिढी तर मला खात्री आहे की लॅपटॉप आयपॅडच्या जमान्यात त्यांना हे ऐकून हसायला येत असेल. पण ही जे बदल होत गेली आहे, हे जे सातत्याने सुधारणा होत गेलेल्या आहेत, त्या आपण आपल्या प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये आणल्यात का? आणि आणल्या नसतील तर आमचं आपलं असंच आहे आणि आम्हाला त्रासच आवडतो, अशा तऱ्हेने आपण त्रासदायी आयुष्य जगतोय. सुधारणेला गरज आहे. सुधारणेला अनेक मार्ग आहेत. पण लक्षात घ्या, डोळे उघडे ठेवा, कुठे ओव्हरलोड होतंय किंवा कुठे मुरी आहे हे दिसतं. माणसांनी बोललं पाहिजे असं नाही. कुठे इम्बॅलन्स आहे हे सगळ्यांना माहिती असतं. आणि कुठे त्रास आहे हा कदाचित दिसत नसतो, पण शोधायचा प्रयत्न केला तर नक्की सापडतो. जसं इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये, तसंच सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण. थोडा वेळ, थोडा कॉन्शियसली द्या आणि प्रोजेक्ट हातात घ्या. पूर्वीचा आणि आत्ताचा झालेला बदल आणि त्यांनी झालेला फायदा जर तुम्ही लोकांना सांगायला लागलात, तर तुमचे एम्प्लॉईज पेटून उठतील, झपाटून उठतील आणि आपल्या प्रत्येक कामात, प्रत्येक बदल कंपनीला आणि स्वतःला कमी त्रासदायी, कमी कष्टाचं काम करण्यासाठी मनापासून प्रयत्न करते. एक सोपं आणि साधं उदाहरण, अर्थात हे सगळं गुगलवरून डाउनलोड केलेलं आहे पण, आणि परत एकदा टोयोटाच्या वेबसाईट म्हणजे ऑल टाइम ग्रेट गुरुमुखी वाक्य असं मी सांगायचा प्रयत्न करते. जर 6 कन्साइनमेंट एकाच ट्रकवर लादल्या तर तो ट्रक आणि कन्साइनमेंट दोन्ही कुठेतरी धडपडून नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं करू नका. एवढं ओव्हरबर्डन आरटीओनी रस्त्यात पकडलं तर काय होईल सांगायची गरज नाही. मग काय करायचं, एका ठिकाणी 4 आणि एका ठिकाणी 2. आणि बऱ्याच वेळा आपल्या व्यवसायात असं होत असतं, कारण टेम्पो आलाच नाही म्हणून मागच्यातला एक लोड आला आणि आता पुढच्या वेळी पाठवायला काहीच नाही म्हणून एक लोड होता तेवढाच पाठवून दिला.
असं आपण करत असतो. इथे कुठेतरी टाइम आणि मॅनेजर्सच्या चुका आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथे ते कुठला तंत्र, म्हणजे अगदी खरं सांगायचं तर तुम्ही हे सगळे मॉल्स आणि या गोष्टी बघताय, त्यामध्ये लॉजिस्टिक्स नावाचं एक नवीन तंत्र आता आलेलं आहे. आणि योग्य योग्य अशा कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करून आणि त्यात सुधारणा करून कुठल्या ठिकाणी कुठला माल पोचवायचा आहे याचा एक सुंदर अल्गोरिदम ते करतात. आणि त्यात होणारा हा ट्रान्सपोर्ट लॉस किंवा लोडिंगचा लॉस किंवा एक्स्ट्रा ट्रक वापरायचा कॉस्ट हा सगळं कमी करून इव्हनली कसं डिस्ट्रीब्यूट करता येईल याची काळजी घेणारी सॉफ्टवेअर आता रेडीली अवेलेबल आहेत. तुमच्या व्यवसायात जर आवश्यक असेल तर या सॉफ्टवेअर मध्ये इन्व्हेस्ट करा किंवा मानसी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तसं सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करा. उगीच कशाला हायझुंके पाहिजे आपल्याला. आपण स्वतः डिझाईन केलेल्या डिजिटल सेन्सिंग मध्ये नको असलेला भाग फेकून देण्याची सिस्टीम आपण करूच शकतो ना. आणि ते जेव्हा आपण केलं असतं ना तेव्हा त्यात जरी त्रास झाला तरी आपण तो सोडवायला पुढे येतो. विकत आणलेला कुठलं तरी जपानी मशीन असेल तर ते त्यात फेकून द्यायच्याच लायकीचं होतं, याचं सर्वांचं एकमत होतं. या लक्षात घ्या, ओनरशिप आणि स्वतःची आत्मीयता जर तुम्ही वाढवत नेली तर त्रास उरत नाही. तेव्हा मुरा मुरी मुडा, म्हणजे हे माझं आहे म्हटल्यावर त्यात त्रास आपल्याला खपत नाही. दुसऱ्याचं आहे का जाऊ दे ना. ते जनकाची गोष्ट सांगतात की सगळे अभ्यासाला बसलेले असताना गुरुला ते म्हणतात की जनक राजा आहे म्हणून तुम्ही त्याला भाव देताना आमच्याकडे तुम्ही लक्षच देत नाही. ते म्हटलं नाही, एक उदाहरण देतो. आणि परत अभ्यास सुरू होतो आणि एक दिवस एक शिष्य ओरडत पळत येतो आणि तो म्हणतो अहो आग लागली. सारे शिष्य उठून पळत सुटतात, कुटीमध्ये आपलं काही गेलंय का, जळलंय का, आणि जळत असेल तर वाचवायला पाहिजे. जनक शांतपणे गुरुजींना पुढे काय झालं असं विचारतो. कुठेही आग लागली नसते. शिष्य परत येतात आणि गुरुजी म्हणले तुम्हाला अर्थ कळला? तुमच्या जेवळ जे काय छाटी किंवा लंगोटी असेल ती वाचवायला तुम्ही पळत गेला आणि अख्खं राज्य असलेला जनक इथे शांत बसला होता कारण त्याला त्याच्या प्रायोरिटीज क्लिअर होत्या. आणि ज्या व्यक्तीला केव्हा काय करायचं हे क्लिअर असतं, माझं आत्ताचं ध्येय हे काय क्लिअर असतं, तेव्हा क्वचितच तिथे कचरा तयार होतो, तिथे ताण तयार होतो किंवा तिथे इम्बॅलन्स तयार होतो. आहे ती परिस्थिती सुधारण्याची संधी म्हणून जर तुम्ही करू शकलात तर तुमची प्रत्येक गोष्ट चांगली होते किंवा एक उदाहरण ठरते किंवा ही कहाणी ठरते. म्हणजे हा प्रश्न एकदा पूर्वीही विचारला गेला होता स्वामीजींना की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगता, ही सगळी मायथॉलॉजी असणार आहे ना स्वामीजी? असं कधी असू शकणार नाही ना, माणसं कधी अशी इतकी डिटॅच असू शकत नाहीत ना. आणि स्वामीजी म्हटलं की नाही, म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं कारण राजा राम आणि जनक वगैरे हे आमचा इतिहास आहे, पण घटकाभर धरून चालू की या सगळ्या गोष्टी आहेत. पण लक्षात घ्या ना किती सुंदर आदर्श यातून मिळतात. आपल्या सुदैवाने आपल्याला अतिशय उच्च आदर्श आहेत याची जाणीव ठेवा. पद्धत जपानी वापरायची, अमेरिकन वापरायची, स्टॅटिस्टिक वापरायचं, एम्प्लॉई एंगेजमेंट वापरायची तुम्ही ठरवा. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही घ्या, पण एका गोष्टीत मात्र कॉम्प्रोमाइज करता कामा नये, तो म्हणजे तुमची वृत्ती. तुमची वृत्ती आणि तुमची प्रॅक्टिस काय घडवू शकते हे सांगणारी आणि व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग सांगणारी एक छोटीशी गोष्ट मी सांगते. हे ताजमध्ये घडलेली सत्य हकीकत आहे आणि लीनचा कॉन्सेप्ट सांगणारी ही अत्यंत सुंदर हकीकत आहे की त्यांनी जपानवरून एक्सपर्ट बोलवले असतात. अर्थात बाहेरून येणारी व्यक्ती म्हणजे त्याची अवाचन हवापी असतेच असते. तो त्या हॉटेलमध्ये आला असतो. हॉटेलमध्ये प्रत्येक माणसाला वाटत असतं काही कटकट, आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नसलेला माणूस हा आम्हाला काय हॉटेल बद्दल शिकवणार, पण ठीक आहे, बॉस इज ऑलवेज राईट, आता आपल्याला इथे बोलवलंय आपण गेलं पाहिजे. तो सगळीकडे फेऱ्या मारत असतो, म्हणजे हॉटेल फिरून बघत असतो. गॅमा व्हिजिट्स म्हणजे कार्यस्थळापाशी जाऊन त्रास शोधायचा. ताजची क्वालिटी, त्रास शोधणं इतकं सोपं नसतं असं त्यांना वाटत असतं, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने जीव ओतून काम केलेलं असतं. अचानक त्यांची जी स्टोअर रूम आहे दुसऱ्या मजल्यावरची, तिथे तो माणूस थांबतो आणि विचारतो हे काय आहे? ते म्हणतात ही आमची स्टोअर रूम आहे. मग तो म्हणतो उघडा ना. लोक उघडतात. तो खिडकीपाशी जातो, खिडकी उघडतो आणि मग म्हणतो अरे छा, किती सुंदर व्ह्यू आहे ना इथे. आता मात्र लोकांना राग यायला लागतो, हे सांगायला का तुम्हाला जपान पासून यायला पाहिजे होतं, आम्हाला सगळ्यांना माहिती इथे विचारले. तो म्हणतो अजून एक लक्षात घ्या की तुमच्या हॉटेलमध्ये अख्ख्या फेरी मारली आणि मला लक्षात आलं की तळमजल्यावर एक अंधारी कोपऱ्यातली खोली येते रिकामी. ते म्हणतात काय आता नाही लागत आम्हाला. नाही काम करा ना, ही स्टोअर रूम मधला जो सामान आहे ना तिथे का नाही हलवत? ही खोली जर आपण गेस्टना दिली तर ताजचा रेट पर डे रोज इतक्या
हजारो रुपयांचं तुम्ही नुकसान करताय हे तुमच्या लक्षात येते? मला खात्री आहे हे नुकसान होतंय हे आमच्या लक्षात आलं असतं तर आम्ही करू दिलं असतं? नक्कीच नाही. पण इथे समुद्राचा व्ह्यू असणं आणि ही एक अपिलिंग जागा आहे आणि ही अंडर युटिलाइज होऊ शकते हे शोधून काढण्यासाठी ज्याला लीनची प्रॅक्टिस आहे असा गुरु किंवा असा कन्सल्टंट तुमच्याकडे येणं आवश्यक आहे. आणि मग एकदा त्याचं आपण बोट धरलं की आपोआप आपण व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करायला लागतो. ज्या नॉन व्हॅल्यू ऍडेड गोष्टी आहेत त्या काढून टाकायला लागतो. पण आता यातला एक महत्वाचा मुद्दा, व्हॅल्यू कशाला म्हणायचं? व्हॅल्यू किंवा किंमत ही अशी गोष्ट आहे की ज्यासाठी इट इज अ सेट ऑफ बेनिफिट्स बिंग कॉम्पन्सेटेड इन मनी. तुम्ही ग्राहकाला जे संधी देत असता, जे फायदे देत असता, त्यासाठी ग्राहकांनी तुम्हाला दिलेला पैसा म्हणजे किंमत. अजून एक उदाहरण देते. आपण जे मडकं बनवतो, म्हणजे एखादा पॉटर आहे, एखादा कुंभार आहे, तो काय करतो, माती आणतो, मळतो आणि त्यापासून एक मडकं बनवतो. तो आव्यात टाकून भाजतो आणि मग ते कुठेही त्याच्यात दूध ठेवा, लोणी ठेवा, ताक ठेवा, काही चालतं त्यात. उद्या तुम्ही जर म्हणलात की अरे याच नदी किनाऱ्याची वाळू तो वापरतो ना, मग इथे एक खड्डा करून त्यात लोणी ठेवलं तर काय होईल? नाही. त्याच्यावर काही प्रक्रिया करणं आवश्यक आहे. आणि त्या प्रत्येक प्रक्रियेत एक वेगळी व्हॅल्यू त्या मातीला ऍड होत असते. ती जेव्हा चाळली जाते तेव्हा त्यातला कचरा नाहीसा होतो. ती जेव्हा मळली जाते तेव्हा त्याच्यात कोहिजिव्हनेस वाढतो. ती जेव्हा भाजली जाते त्यावेळी त्याचं एक अलिप्तता निर्माण होते, थोडीशी डिटॅच होते आणि मग त्यात ठेवलेल्या वस्तू त्याला चिपकत नाही. लक्षात येतंय? तर प्रत्येक प्रक्रियेचं काही ना काहीतरी उद्देश असतो. हे लक्षात घेऊन तुम्ही जर तुमच्या कामाच्या प्रक्रियांकडे पाहायला लागलात तर साहजिकच हे आपण का करतोय याच्याकडेही लक्ष जाईल. आणि ही प्रक्रिया मी केली नसती तरी चाललं असतं, ते तुमच्या सहजच लक्षात येईल. आणि मग अशा वेळी स्वतःलाच एक टकली मारून ती काढून टाकून काही दिवस त्या व्यतिरिक्त केलं तर खूप मजा येईल. मी जेव्हा काही ठिकाणी फिरायचे आणि बघायचे त्यावेळी मी खूप लोक पाहिली की त्या कॉम्प्युटरचा आम्हाला काही भरोसा वाटत नाही बुवा, म्हणून आम्ही रजिस्टर पण ठेवतो आणि कॉम्प्युटरही ठेवतो, म्हणजे आम्ही डुप्लिकेट करतो. ही सरळ सरळ वेस्ट आहे असं त्यांना म्हणल्यावर ते म्हणायचं नाही आमचा कॉम्प्युटरवर विश्वास नाही. मग कशाला घेतला? कॉम्प्युटर कदाचित त्रास देत असेल, मी नाही असं नाही म्हणणार, पण मग एक पिरियड ठरवा की पहिला पायलट जोपर्यंत हा कॉम्प्युटर प्रूव्ह होत नाही किंवा जोपर्यंत हा प्रोग्राम चालत नाही ते 1 महिना आम्ही दोन्ही करू की आम्हाला फॉलबॅक असलं पाहिजे. आणि ते जेव्हा होईल तेव्हा आम्हाला स्विचओव्हर करता आलं पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना जर तुमचा भरोसा नसेल तर करू नका. ती गोष्ट यशस्वी होणार नाही. गुणवत्तेवर विश्वास नसेल तर तुमच्या आयुष्यात गुणवत्ता येणार नाही. मी जेव्हा इंजिनियर म्हणून कामाला लागले त्यावेळी आमच्या इथे एक फेमस जोक होता. तो म्हणजे काम येत नसेल ना तर त्याला क्वालिटीत टाकतात, कारण त्यांनी काम नाही केलं तरी चालतं. प्रोडक्शनवाले काम करतात, डिझाईनवाले डिझाईन करतात, बाकी सगळ्यांना काम येतो. ते क्वालिटीची लोक अत्यंत बिंडोक असतात. आणि जवळजवळ 30 वर्षांनी एकदा एअरपोर्टवर माझा एक्स बॉस मला भेटले, त्यावेळी मी करिअर डिझाईन मध्ये करायचे आणि अचानक त्यांनी मला विचारलं तू काय करतेस, आणि मी म्हटलं मी आता बेसिकली ट्रेनिंग आणि QCI वगैरे. ते म्हणले व्हॉट्स रॉंग विथ यू, तू हुशार होतीस. म्हटलं नाही नाही मी अजूनही हुशार आहे. असं काही नाही की क्वालिटी म्हणजे वाईट असतं. क्वालिटीमध्ये काय चांगलं आहे हे न कळणं, त्यातली व्हॅल्यू ऍड कॉन्सेप्ट न समजणं आणि ती योग्य तऱ्हेने न वापरणं हे आपलं दुर्दैव आहे. पण ते जर आपण करायला लागलो तर आपण केलेल्या प्रत्येक कृतीत ग्राहकाचं अपील आणि त्याबद्दल असलेली व्हॅल्यू ही येणार, यात मला तर काही शंका वाटत नाही. हा कार्यक्रम संपवताना मला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे, आपल्या देशाचं नाव भारत आहे. म्हणजे तेजात रथ, भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रथ असलेला रमणारा तेजोयुक्त तेजोमयी. संस्कृतचं हे वैशिष्ट्य आहे की तिथे आपल्या क्रिएटिव्ह इंटेलिजन्ससाठी गोष्टी रिकाम्याच ठेवल्या असतात. तुम्ही ठरवा त्यात पुढे काय ऍड करायचं. आमचे आदर्श हे नेहमीच उत्तुंग होते. आपण कुठली ध्येय ठरवायची हे आपल्या हातात आहे. आपल्यातलं तेज जगवायचंय आणि अंधाराची तक्रार करता कामा नये. हरिश्चंद्राची बांधिलकी आणि नचिकेताची बुद्धी घेऊन जर आपण स्वतःच्या व्यवसायाची आणि राष्ट्राची उभारणी करण्यासाठी एकत्र आलो तर एक वेगळाच भारत निर्माण होईल आणि त्याची सुरुवात पुण्यातून होईल. परत एकदा राजधानीचा मान पुणे पटकावेल याचा मला आनंद वाटतोय. चेंबरचे करंदीकर सर काल स्वतःहून व्हॉलंटिअरिंग करून पुढे आले होते
आणि मला सांगण्यात आलं होतं की ही ऍक्टिव्हिटी आज संपणार असं नाही तर ही अजून पुढे नेता येईल असा त्यांचा विचार आहे. आणि त्या दृष्टीने अनुजा मॅडमनी सकाळी सांगितलं त्याप्रमाणे, सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे काही योजना लवकरच घेऊन ते पुढे येतील. खरं सांगू, आपली परंपरा फार ग्रेट आहे. आपल्या देशात जेवढे विद्वान आणि जेवढ्या लायब्ररी आहेत त्या एका पारड्यात टाकले तरी या योग्याचे किंवा या स्वामीजींचं पारडं जड असेल अशी शिफारस प्रोफेसर राईटनी स्वामी विवेकानंदांना दिली होती. आणि विवेकानंदांना प्रवेशपत्र मागणं म्हणजे सूर्याला प्रकाशनाचा हक्क मागण्यासारखं आहे असं डॉक्युमेंट शिकागो परिषदेच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं. मला वाटतं हे आदर्श आपले आहेत, हा वारसा आपला आहे. आणि ते आपण विसरलो असू तर परत एकदा एक टप्पल मारून ते आपण आठवलं पाहिजे. गुणवत्ता ही स्वयंसिद्ध असते, त्यासाठी कुठलंही सर्टिफिकेटची गरज नसते. आपण जेव्हा अॅक्युरसी म्हणतो ना, तो इनअॅक्युरसीचा इंडिकेटर असतो. म्हणजे हा मीटर 0.1% अॅक्युरेट आहे असं आपण जेव्हा म्हणत असतो त्यावेळी तो फक्त 0.1% करेक्ट उदाहरण देतो आणि इतर वेळी तो वाजत असतो असं नाही. याचा अर्थ इतकाच की कदाचित 100 99.9% वेळा तो करेक्ट उदाहरण देत असतो. आपल्या सुदैवानी आपल्याला एवढ्या उच्च कोटीची गुणवत्ता सिद्ध करायची नाहीये. आपल्या ग्राहकाचा विश्वास जिंकायचा आहे, आपल्या सगळ्या स्टेकहोल्डर्सचा विश्वास जिंकायचा आहे. आणि त्यासाठी मराठा चेंबर सारखी समर्थ पाठबळ आपल्याला लाभलेलं आहे. मला अजून बोलायला आवडेल, हा माझा अत्यंत आवडता विषय असल्यामुळे मी याच्यावर खूप वेळ बोलत राहीन. पण मला असं वाटतं की वृत्ती बदलली तर कृती बदलतेच, बांधिलकीतून गुणवत्ता येतेच. एनसीसीआयच्या माध्यमातून ही जी एक नवीन विचार मला सुरू झालेली आहे त्यात तुमच्याकडून ज्या नवीन नवीन इम्प्रुव्हमेंट्स येणार आहेत त्यातून आपण कदाचित गुणवत्तेचा एक नवीन अध्याय घडवणार असू, नवीन देश घडवणार असू आणि नवीन आयाम घडवणार असू. उद्या काय हे सांगता येत नाही, पण म्हणूनच आपण ध्येय ठेवायचंय मातृभूमी देवो भव, कर्मभूमी देवो भव. आणि मला वाटतं इथेच आम्हाला दोघांनाही थांबायला आवडेल. ओम शांती शांती शांती. करंदीकर सर आहेत ना? अनुजा मॅम? हो, करंदीकर सर आहेत. या हा, Welcome, त्यांना करंदीकर sir. काही We कन्क्लुडिंग request रिमार्क्स द्यायचे असतील तर आपण छोटासा विल हँड इट ओव्हर टू मिस्टर करंदीकर. दीपक जी. Right. Good evening to all participants. I can see आपले 100च्या जवळ पार्टिसिपंट्स आहेत आणि मला अतिशय आनंद होतोय की लोक हे ऐकायला उत्सुक नव्हते, पण बरेच प्रश्न उत्तर मी काल परवा जेव्हा ऐकत होतो त्यावेळेला लोकांना जी नॉर्मल वर्किंग मध्ये प्रश्न उत्तर त्यांच्या मनात येतात आणि त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या प्रकारे मिळतात, त्यावेळेला त्यांचा इंटरेस्ट वाढत जातो. तर मला एवढंच सांगायचं होतं की आम्ही हे 10 वर्षापूर्वी म्हणजे 2010 मध्ये लीनचा गव्हर्नमेंटनी केलेला जो एक मुवमेंट त्यांनी चालू केली होती, त्याच्यात MCCIने 14 क्लस्टर्स आणि सर्वसाधारण 130 कंपन्यांना मदत केली. तो प्रकल्प परत चालू केलेला आहे आणि चेंबरला आता त्यांनी वेगळं स्टेटस दिलेलं आहे की तुम्हीच ठरवा, तुम्हीच सगळं मॅनेज करा आणि तुम्हीच त्याची अंमलबजावणी करा. CII आणि MCCI हे दोनच चेंबर आहेत पूर्ण भारत देशात ज्यांना ही परवानगी मिळालेली आहे. तर आपण ह्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा असं माझं मत आहे. बाकीच्या पार्टिसिपंट्सनं मला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे जे आतापर्यंत डॉक्टर संजीवनीने जे काय सांगितलं ह्याचं ऍक्च्युअल प्रात्यक्षिक जर तुम्हाला बघायचं असेल, जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर आपण चेंबर तर्फे चांगल्या कंपनीज मध्ये तुमची व्हिजिट घडवून आणणे ह्याच्याबद्दल आपण पहिले ते काम करूया. दुसरं, आपण असे 10 कंपनीचं एक क्लस्टर बनवून ते क्लस्टर आपण पूर्णपणे अंमलात आणूया. तुम्ही रजिस्टर व्हा. तुमची कंपनी जर तुम्हाला पुढे न्यायची असेल तर हा एकमेव मार्ग आहे.
आज जगात कॉम्पिटिशन इतकी वाढत चाललेली आहे की ते ग्लोबल विलेज आहे. कोणालाही कुठूनही स्वस्तातल्या स्वस्तात आणि चांगला माल मिळण्याची संभावना झालेली असल्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं जर असेल तर आज जसं डॉक्टर संजीवनींनी सांगितलं की वेस्ट ही एलिमिनेट करायला पाहिजे. कुणीही तुम्हाला तुमच्या कंपनीतल्या वेस्ट करता पैसे द्यायला इच्छुक नसतात. तर ही पहिली पायरी आहे आणि माझ्या दृष्टीनं ह्याच्यात पुण्याच्या इंडस्ट्रीनी नक्कीच उडी मारली पाहिजे. 130 कंपन्यांनी छोट्या कंपन्यांनी जशी ह्याच्यामध्ये उतरून फायदा घेतलेला आहे तसाच फायदा माझ्या दृष्टीनं पुढल्या 150 कंपनीजनी घ्यावा आणि हे स्वतः करता यशस्वी बनवून पुणे शुड बी द सेंटर. इट हॅज ऑलरेडी बीन रेकग्नाइज्ड ॲज अ सेंटर वेअर more than 14 clusters all done by MCCI have gone ahead. त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं कायझन आणि पोकायोके जसं हा कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आणि मिस्टेक प्रूफिंगचा हा एक प्रकल्प आहे. माझ्या दृष्टीनं जर हा एका कॉमन प्लॅटफॉर्मवर आणून बऱ्याच लोकांना आपण केलेलं छोटं पण चांगलं काम ह्याचं जर आपण एक प्रदर्शन मांडलं, कायझन कॉम्पिटिशन असते आणि आम्ही प्रत्येक क्लस्टरमध्ये कायझन कॉम्पिटिशन घेत गेलो होतो आणि दुसऱ्या लोकांना एखाद्या इंडस्ट्रीनी केलेलं चांगलं काम हे एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये बघायला आवडतं आणि ते बघितल्यानंतर प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक एम्प्लॉईला खूप प्रोत्साहन मिळतं आणि त्याप्रमाणे त्या कंपनीत सुधारणा होत जाते. म्हणून माझं असं म्हणणं होतं अनुजा मॅडम की आपण चेंबरमध्ये हे नक्की अशा प्रकारच्या कायझन्स आणि पोकायोकेच्या कॉम्पिटिशन्स घ्याव्यात आणि लीन बद्दल तर नक्कीच पुढे 150 कंपनीचा आपण प्रकल्प मांडावा असं माझं मत आहे. या शुअर सर, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि आपण जरूर करू. प्रश्न यायला लागलेत. थँक्यू करंदीकर सर. आणि जेवढ्या कुठल्या माध्यमातून किंवा जेवढ्या कुठल्या कपॅसिटीतून यात भाग घेण्याची आम्हाला संधी मिळेल आपल्यापैकी प्रत्येक जण ती घेऊ असं सगळ्यांच्या. आपण एक छोटासा ग्रुप करूया ज्याच्यामध्ये थिंक टँक असेल आणि कायझन इन्स्टिट्यूट आणि इतर लोक ह्या कायझन कॉम्पिटिशन्स कशा रन करतात, त्या कशा यशस्वी होतात आणि कशा यशस्वी व्हायला पाहिजेत हे जर आपण जर ऐकून एखादी स्कीम फॉर्म्युलेट केली तर माझ्या दृष्टीनं ते जास्ती चांगलं होईल असं माझं मत आहे. हा बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये वाढेल. बरोबर आहे. हो, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन सगळ्यांचं त्याच्यामध्ये असेल. फायदा जर व्हायला लागला लोकांना तर ते नक्की ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील. हा, पार्टिसिपेट करतील. बरोबर आहे. हो, थँक्यू सर. तुमचा एवढा मोठा सपोर्ट आहे तर आपण नक्कीच हा माझा इनिशिएटिव्ह. सपोर्ट नाही मॅडम, हे करायलाच पाहिजे. ह्याच्यात दुमत असूच शकत नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वी विल टेक इट अहेड. मानसी मॅडम, ओव्हर टू यू नाउ. या थँक्यू करंदीकर सर. खरंच छान सपोर्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या सिरीजचा एंड आहे. काल आपण बोलल्याप्रमाणे तुम्ही आमच्या रिक्वेस्ट प्रमाणे आज शेअर केले ह्यूज थॉट्स आणि तुमचा जो अनुभव आहे तो सगळ्यांना आम्हाला मिळाला त्याबद्दल सर्वांच्याच तर्फे मी आभारी आहे आपली. आणि संजिनी मॅडम, थँक्यू फॉर द सेशन, फॉर द सिरीज. ही क्वालिटी जर्नी जी आहे ही अशीच पुढे आता चालू राहील, सरांनी सांगितलेलंच आहे आपल्याला. आणि या सिरीज मध्ये आपण जे वेगवेगळे सब्जेक्ट हाताळले, कायझन असेल, पोकायोक असेल, क्वालिटी सर्कल असेल, सिक्स सिग्मा आणि आज लीन, याचे जे इंट्रोडक्टरी सेशन आपण कंडक्ट केले, हा इटसेल्फ प्रत्येक सेशन हा मोठा अध्याय आहे. आणि त्या अध्यायाकडे जाण्यासाठी आपल्याला परत एकत्र आलं पाहिजे आणि सरांनी सांगितलं तसं ग्रुप ऍक्टिव्हिटी करून त्यातल्या प्रत्येक अध्यायावरती जास्ती डिटेल जाऊन कसं आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल ते आपल्याला बघायला हवं. याच्यामध्ये मला MCCI टीम, अनुजा, त्याचप्रमाणे संजिनी मॅडम, सगळे पार्टिसिपंट या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. कारण 5 दिवस सगळ्यांनी अगदी इंटरेस्ट घेऊन या सिरीजचा एक भाग बनले
आणि आपल्यालाही त्यामुळे जास्ती लक्षात आलं की खरंच किती जणांना या गोष्टीची गरज आहे आणि किती हा सब्जेक्ट पुढे न्यायला हवा. आणि सर म्हणाले तसे आपण अवॉर्ड्सचे ते आहेत काही जणचे किंवा या गोष्टी जर आपण अवलंबल्या तर प्रत्येकाचं पार्टिसिपेशन अजून वाढलेलं असेल आणि प्रत्येकाला वाटेल आपणही यात काही करावं. सो थँक्यू अनुजा आणि संजनी प्लीज. या थँक्यू मानसी मॅडम, थँक्यू करंदीकर सर, Yes. संजीवनी मॅडम अँड सचितानंद, थँक्स टू यू अँड थँक्स टू ऑल प्रश्न द्यायचे असतील तर चॅट Yeah, मध्ये प्रश्न आहेत काही. still have some time. Yes, we still have some time. संजीवनी मॅडम, तुमच्याकडे काही क्वेश्चन्स आले असतील तर तुम्ही क्वेश्चन्स घेऊ शकता. यू कॅन आन्सर नाव. डेफिनेटली थँक्यू. खरं तर मी थँक्यू म्हटलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय, कारण त्या निमित्ताने 5 दिवस कधी संपले हे माझं मलाच कळलं नाही. परत एकदा एक इंटेलेक्च्युअल डिबेट करत आम्ही एक एक शब्द, एक एक वाक्य आणि एक एक स्लाइडवर खूप छान विचार केला होता. सुधारण्याला व्यायाम कायमच असतो आणि यातूनही अजून सगळ्यांच्या मदतीने आपण खूप छान करू शकू याची मला खात्री आहे. पण कुठेतरी थांबावं लागतं किंवा कुठेतरी विराम घ्यावा लागतो. तर आपण इथेच आता थांबतो ठरवल्याप्रमाणे आणि काही प्रश्न घेतोय. प्रश्न म्हटल्याप्रमाणे खूप येत आहेत, फक्त फीडबॅक म्हणावे तितके आलेले नाही आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न बरेचसे ओपन एंडेड आलेत की जे शेवटच्या 10 मिनिटात घेता येणं खूप चॅलेंजिंग आणि अवघड आहे. तरीही मी प्रयत्न करते. ते म्हणजे क्वालिटी चेकलिस्ट इज ऑलवेज अपग्रेडेड. क्वालिटीची जी आपण यादी बनवतो, तपासणी यादी, ती नेहमीच पुन्हा पुन्हा बदलत असते. आणि however, by the time the checklist becomes lengthy and thus increases the stress on the inspector, how we can handle this effectively. ज्यावेळी कसं होतं माहितीये, क्वालिटीमध्ये म्हणजे तुम्ही ISO किंवा कुठलंही स्टँडर्ड वाचायला सुरुवात केलं तर त्यात डिफाईन, इम्प्लिमेंटेड, मेंटेन अँड एस्टॅब्लिश असे 4 शब्द वापरलेले आहेत. म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना त्यावेळी आई ओरडत असते की अरे बाळा दात घासून घे, आणि मला नाही वाटत आता आपल्या घरात कुठली तरी जर आई असेल तर सांगावं लागतं की बाळा दात घासून घे. तर जी गोष्ट आपल्याला माहिती नसते किंवा जी गोष्ट चुकून राहून जाण्याची शक्यता असते आणि ती राहिल्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते, तेवढीच गोष्ट त्या चेकलिस्ट मध्ये लिहा. माणूस बदलला, प्रक्रिया बदलली, तपासणी बदलली किंवा काही कंप्लेन आली तर त्यात ऍडिशन करा. पण हे सगळं होताना काही गोष्टी रुटीन किंवा ऑटोमेट करून, म्हणजे इंजिनियर्सनी आणि मॅनेजर्सनी तर यात वेळ दिलाच पाहिजे की काम कसं सोपं करता येतील, कामात काय सुधारणा करता येतील यात त्यांनी वेळ दिलाच पाहिजे. त्यामुळे चेकलिस्ट जर वाढत असेल तर काहीतरी चेकलिस्ट ही सोपी झाली पाहिजे. त्यात मुद्दे ऑटोमेट कसे करता येतील यासाठी विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. आणि याचं एक सुंदर कायझन आपल्याला मानसी मॅडमनी काल सांगितलेलं आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर त्यांचे काही प्रयोग घेऊन आमच्याकडे यावं किंवा मॅडमच्याकडे जाऊन त्यात सुधारणा करून आणाव्यात. हे खूप जेनेरिक उत्तर आहे, पण एखादी स्पेसिफिक चेकलिस्ट समोर घेतली तर त्यात अजून सिम्प्लिफिकेशन कसं करता येईल हे तुम्ही मला ईमेलवर पाठवा आणि मीही त्याच्यावर उत्तर देऊ शकेन. आणि तुम्हाला आता 1-on-1 डिस्कशनसाठी आमचे कॉन्टॅक्ट्स आम्ही देऊनच ठेवलेले आहेत, व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत. आणि खात्री बाळगा की एखाद्या वेळी मी तुमचा फोन उचलला नाही तर याचा अर्थ मी ट्रेनिंग मध्ये आणि माझा फोन म्यूट आहे. त्या दिवशी रात्र संपायच्या आत तुम्हाला उत्तर येईल. ऑलराईट. मला लगेच रिस्पॉन्स आलेला आहे उमेश सरांकडून आणि ते मला लिस्ट पाठवणार आहेत आणि डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये राहूयात उमेश सर. पुढचा प्रश्न असा आहे, हॅलो ऑल. फीडबॅक बरेचसे आम्हाला चॅटबॉक्स मध्ये दिसतात, पण प्रश्न त्यातून शोधून काढावे लागतात. फीडबॅक फॉर्म भरायचा आळस करू नका, कारण ते करताना तुम्ही विचार करता की आम्ही नक्की काय शिकलोय आणि याचं पुढे काय करायचंय. कुठलाही कार्यक्रम हे प्रवचन नक्कीच नसतं, त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याची कमिटमेंट असते. आणि जेव्हा कमिटमेंट ही पब्लिकली होते, म्हणजे पॉलिसी शुड बी डिस्प्लेड या वाक्याचा अर्थ काय आहे की मी आता कॉस्ट कॉन्शियसच्या बरोबरीने क्वालिटी कॉन्शियसही होतोय, ही बांधिलकी टॉप मॅनेजमेंटनी स्वतःच्या सहीने सर्वत्र लावलेली आहे. तसं तुम्ही जेव्हा फीडबॅक देता आणि फीडबॅकमध्ये माझ्या या एक्सपेक्टेशन्स आहेत आणि मी हा बदल करणार आहे अशी तुमची बांधिलकी स्वतःच्या सहीने कुठेतरी जाते, त्यावेळी तुम्हाला माहिती असतं की मी हे केलंच पाहिजे. म्हणून थोडासा वेळ काढा, फीडबॅक लिहा, स्वतःच्या मनात आहात तिथून एक पाऊल पुढे जाण्यासाठी काय करता येईल
यासाठी काही योजना आखा, स्वतःच्या व्यवसायाला ते अप्लाय करा. आणि सुदैवाने टेक्नॉलॉजीचा एक्सप्लोअर आपण केलेलाच आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा करू शकू. यात सुधारणा होत जाणार आहे. त्यामुळे तुमच्या ज्या शंका असतील त्या डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली आम्ही ऍड्रेस करत राहू, आणि तोच आमचा उद्देश असेल. कारण त्यात काहीतरी छान होणार आहे, त्यात काहीतरी इंटरेस्टिंग कॉन्ट्रीब्युशन असणार आहे हे आम्हाला दिसतंय. All right. Excuse me, Mr. Amol, can you send feedback link to everyone? Now I request all the participants to fill up the feedback. While filling up the feedback, you can also mention that you are interested in this project to take it ahead. We will get back to you once this situation is under control and once we start going to office. Anuja madam, we should also sort of get a list of people who would like to participate in understanding how industries progressed when they took up this initiative of Lean. What were Okay, they sir. beforehand and what happened to them after, and they can actually see the practical demonstration. Yes, sir. बरोबर आहे, Yes. अगदी बरोबर. कारण मी परत म्हटलं तसं बरोबर आहे. प्रवचन किंवा थेअरी पुरतं राहता कामा नये. ऍक्च्युली ते केलं गेलं आहे आणि ते करता येतं याचं टेस्ट आपण लोकांना दिली पाहिजे. आणि दुसरा एक सिनर्जी आहे की दुसऱ्याकडे बघता बघता आपल्याला अजून 4 चांगल्या कल्पना मिळतात आणि प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशन म्हणून अजून काहीतरी खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. त्याच्यावर शंका घ्यायचं काही कारण नाहीये. ओके, मला वाटतं लोकांना शंका येत आहेत, मेल्स पण येत आहेत, पण सगळ्या शंकांना आणि सगळ्या मेल्सना आपण उत्तरं देऊ शकणार नाही आहोत. पण हे सगळ्यांच्या बरोबर हँडशेक करण्याची किंवा कुठल्या तरी एका विषयावर नवीन करायची कल्पना सुचली, सगळ्यांच्या मदतीने आपण ते एक्झिक्यूट करू शकलो. त्यामुळे आमच्या दोघांच्या वतीनं भाग घेणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी मी हा स्पीकर आता सचिनच्या हातात देते. थँक्यू. Yeah, thank you, Sanjeevani madam. Thank you, speakers. Thank you, Karandikar sir, Manasi madam. Thank you, MCCI team, and thanks to all participants. I think we should conclude the session now. Thank you so much. We will get back to you once the situation is under control. Thank you and bye. ऍक्च्युली कशी झालेली आहे मॅडम, एक छोटासा टोमणा मारला गेलेला आहे की इतका दिवस तुम्ही सगळं मराठीतून बोलत होता आणि संपता संपता अचानक इंग्लिशकडे का वळला. निश्चित प्रोग्राम मराठीतूनच होता, पण कधी तुमच्या कधी सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद म्हणायचं राहून गेलं. तुमच्या सगळ्यांना धन्यवाद. ऑलराईट, थँक्यू मॅडम, आय थिंक हाच एक प्रोग्राम इंग्लिश मध्ये करावा. 2-4 लोकांनी जरा मेन्शन केलं होतं की हो चालेल ना सर. मराठीतनं आम्हाला समजत नाहीये, भाषेचा निर्बंध असू नये. पहिल्यांदा सर आपल्याला रिक्वेस्ट अशी आली होती की पहिला सेशन आपण इंग्लिश मधून घेतला, नंतर रिक्वेस्ट बऱ्याच जणांची मराठीतनं करण्यासाठी आली होती. नाही, ते म्हणून आपण फक्त त्यामुळे this customization was made according to the feedbacks. आपण करूया. लोकांना आवडत असेल तर त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट केलंच पाहिजे. स्टेक होल्डर्स नीड आणि एक्सपेक्टेशन हे कुठल्याही क्वालिटीचं फाउंडेशन आहे. आपण करूयात सर. जरूर जरूर जरूर. प्लीज तुमच्या शंका, तुमच्या सूचना, तुमचे फीडबॅक आम्हाला पेन डाऊन करून द्या, म्हणजे आम्हाला ते कंपाईल करायला किंवा ते एकत्र करून त्याच्यावर काही उपाय करायला सोपं जाईल. धन्यवाद. धन्यवाद. नसी मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू एव्हरीबडी. आता मॅडमनी सांगितलं तसं फीडबॅक मॅडमकडे येऊ द्या. मॅडमकडनं आमच्यापर्यंत येतीलच आणि MCCI ची टीम आपल्या बरोबर आहे आणि यातून आपण इम्प्रुव्हमेंट नक्कीच करू. मानसी मॅडम, वी कांट हिअर यू. हॅलो हॅलो. हा, मानसी मॅडम येतो आता आवाज येतोय क्लिअर. का ऐकायला? तुम्ही परत एकदा बोला. हा. हो, आता येतोय क्लिअर. बोला. सरांच्या सजेशन प्रमाणे हा प्रोग्राम आपण परत एकदा इंग्लिश मध्ये पण करूया, कारण बऱ्याच पार्टिसिपंटची रिक्वेस्ट होती. काही पार्टिसिपंटच्या फीडबॅक नुसार आपण तो मराठीत केला, पण नक्कीच आपण काहींचा जो फीडबॅक आहे त्याप्रमाणे इंग्लिश मध्ये पण आपण तो करूया, कारण फीडबॅक वरती आपण इम्प्लिमेंट करणं हे आपण नेहमी करतच असतो. अजूनही जे फीडबॅक येतील संजीवनीकडे किंवा चेंबरकडे, त्यानुसार इम्प्रुव्हमेंट झालेल्या पुढच्या सेशन मध्ये दिसतीलच.
सो करंदीकर सरांनी जसं आता सजेस्ट केलं तसं आपण एक लिंक टॅग तयार करूया. हा त्याच्यानंतर व्हिजिट टू कंपनीज, क्लस्टर्स तयार करणे, त्यानंतर कायझान कॉम्पिटिशन, या सगळ्या बरोबर. गोष्टी आपण विचारात घेणार आहोत. राईट राईट तर ज्यांना कोणाला याच्यात इंटरेस्ट असेल ते आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात. बरोबर आहे. सो या पद्धतीने आपण पुढे जाऊया. थँक्यू एव्हरीबडी. आणि अनाऊन्स की बाबा हा सेशन आणि ही सिरीज आपण इथे जरी संपलेली असली तरी आपण पुढे कॉन्टॅक्ट मध्ये राहूया. ओके. ओके, धन्यवाद. थँक्यू. Thank you very much. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन मी रिक्वेस्ट करते की वी कॅन कन्क्लूड द मीटिंग नाव. थँक्यू.